नमस्कार मित्रांनो, मी रेंटल ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनचा बिझनेस करतो. ही सर्व्हिस मी गेल्या 8 वर्ष देतो आहे आणि ही सर्व्हिस मी जगभर डोरस्टेप देतो आहे. भाडे करार रजिस्टर करणं इतका साधा माझा बिझनेस आहे, पण मी हा फक्त मी जिथे राहतो त्या कल्याण डोंबिवलीपुरता मर्यादित ठेवला नाही, तर जगभर तो बिझनेस जगातून कसे कस्टमर्स मिळवता येईल याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने तो बिझनेस डेव्हलप केला. तर मी हे का करू शकलो की मी छोटा व्यावसायिक आहे. मला तेव्हा 4-8 वर्षापूर्वी काय एवढी फार बुद्धी नव्हती. मी एक छोटा व्यावसायिक आहे, सामान्य व्यावसायिक आहे, सामान्य बुद्धीचा व्यावसायिक आहे. मात्र मी माझा हा बिझनेस कसा वाढवू शकलो किंवा मी जगातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून, महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून, भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून कसे कस्टमर्स गोळा करू शकलो किंवा मी हे आता सक्सेसफुली हा बिझनेस कसा रन करू शकलो याचं जेव्हा मी कारण शोधायला जातो तेव्हा मला सर्वात महत्त्वाचं कारण असं सापडतं की मी जे शिक्षण घेतलं आहे ते बॅचलर इन मास मीडिया असं शिक्षण घेतलेलं आहे. बॅचलर इन मास मीडिया मुंबई विद्यापीठाचा कोर्स आहे. तो डिग्री कोर्स आहे. माझं जर्नलिझममध्ये स्पेशलायझेशन आहे आणि त्याच्यामध्ये माझी डिग्री आहे. तर बॅचलर इन मास मीडियामध्ये मी शिकत असताना तिथे मला ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, मॅनेजमेंट, सेल्स, पब्लिक रिलेशन हे विषय होते आणि मी एक तसा गांभीर्याने अभ्यास करणारा, सिरियसली अभ्यास करणारा विद्यार्थी होतो. त्यामुळे त्या काळात मी जे काही शिकलो, मार्केटिंग, मॅनेजमेंट, सेल्स, पब्लिक रिलेशन किंवा तुमचं ऑर्गनायझेशन कशी रन होते वगैरे, तर ते सगळं मी तिथून शिकल्यामुळे मी जेव्हा व्यवसायात आलो तेव्हा माझ्या अपयशी होण्याच्या शक्यता फार 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 कमी झाल्या आणि बिझनेस सक्सेसफुल कसा करता येईल याचं बरंचसं नॉलेज मला माझ्या कॉलेजातूनच मिळालं होतं. शिक्षण घेताना मला कॉलेजामधूनच ते सगळं शिक्षण मिळालं होतं. त्यामुळे मी आज हा जो बिझनेस करतो आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने सक्सेसफुली रन करतो आहे आणि माझ्यामध्ये आज ही कॅपॅसिटी आहे की उद्या कोणता एखादा बिझनेस करायला घेतला, जो बिझनेस मला अपील होतो, तर तो बिझनेससुद्धा मी खात्रीने किंवा यशस्वीपणे 99% तो बिझनेस मी 99% यशस्वीपणे करू शकतो. त्याच्यामागचं कारण असं आहे की आता मला एक जो बेसिक गेम असतो बिझनेसचा तो बऱ्यापैकी कळला आहे. तर तुम्हीसुद्धा ठीक आहे, तुम्ही काय आता परत कॉलेजला जाणार नाही आहात, मात्र जर तुम्हाला सुद्धा बिझनेस समजून घ्यायचा असेल तर हे MBAची पुस्तकं वाचा, मास कम्युनिकेशनची पुस्तकं वाचा. पुस्तकांशिवाय पर्याय नाही आहे आणि तुमचा बिझनेस वाढवा. थँक्यू.